मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण एक नवीन टॉपिकची सुरुवात करणार आहे. दॅट इज द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ओके, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. सो व्हॉट इज ॲक्च्युअली द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं एक्सप्लेनेशनचं वर्ड मिनिंग जर सांगायचं असेल तर आपण इंडिया किंवा कुठलं तरी एखादं कंट्री घ्यायचं आपण. सर सपोज इंडिया. सो कंट्रीमध्ये इंडियामध्ये अनेक स्टेट आहे. ओके, अनेक स्टेट आहे. हे प्रत्येक स्टेटमध्ये जे घडतात हे सेंटरमध्ये किंवा न्यू दिल्लीमध्ये हा इन्फॉर्मेशन पोहोचले पाहिजे. न्यू दिल्ली. ओके, तसंच आहे हे न्यू दिल्लीमध्ये जे गोष्टी घडतात हे प्रत्येक स्टेटमध्ये इन्फॉर्मेशन पोहोचले पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये होणारे जे गोष्टी आहे ते स्टेटमध्ये न्यू दिल्लीमध्ये पोहोचणार म्हणजे केंद्रामध्ये पोहोचणार आहे आणि न्यू दिल्लीमध्ये जे होतात ते प्रत्येक स्टेटमध्ये पोहोचणार आहे. आणि त्यासाठी आपण काय वापरतोय तिथं माध्यम वापरतो. कुठले माध्यम वापरणार आहे? एक तरी टेलिफोन वापरायचं आहे, नसेल तरी ईमेल वापरायचं आहे, व्हॉट्सअप वापरायचं आहे किंवा पेपर न्यूजपेपर वापरायचं आहे किंवा असं अनेक पद्धतीच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन न्यू दिल्लीमधून प्रत्येक स्टेटमध्ये न्यू दिल्लीमध्ये आपण इन्फॉर्मेशन पाठवतो. ते कशासाठी आहे? हे इंडिया, अखंड इंडिया एक एक देश म्हणून, एक कंट्री म्हणून ते एकत्रित काम करण्यासाठी आहे. जर असं होत नसेल तर सपोज महाराष्ट्रामध्ये एखादं पर्टिक्युलर गोष्टी होत असेल तर आणि ते केंद्राला नाही कळत असेल तर महाराष्ट्र ते करत राहणार आहे. केंद्राला काही कळत नाही. केंद्रामध्ये एखादं गोष्टी होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये इतर स्टेटमध्ये ते माहिती पोहोचली पाहिजे. जर पोहोचत नसेल तर ते केंद्र एकाप्रमाणे काम करणार आहे आणि स्टेट त्याच्या पद्धतीने काम करणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं ते तिथं कोऑर्डिनेशन किंवा काय म्हणायचं आहे, दिस प्रोसेस ऑफ द कम्युनिकेशन बिटवीन द सेंटर अँड द स्टेट इज नोन एज द कोऑर्डिनेशन. आणि हे कोऑर्डिनेशनमुळे स्टेट आणि सेंटर एक चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि आपले देश अखंड एक देश म्हणून ते काम करणार आहे. दिस इज नॉन एज अ कंट्रोल. म्हणजे कंट्रोल पाहिजे, म्हणजे केंद्राचं कंट्रोल स्टेटमध्ये पाहिजे आणि स्टेटचं कंट्रोल ते चीफ मिनिस्टरमध्ये पाहिजे. सर आणि ते परस्पर ते कळायला पाहिजे काय चाललेलं आहे. दॅट इज द कोऑर्डिनेशन. सर दिस इज द ए सिम्पल पॅरिटी फॉर द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आपण म्हणतो. ओके, आणि हेच कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन एक ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल सी ह्युमन बॉडीमध्ये सपोज द हेड आणि नंतर ते बॉडीमध्ये पुन्हा आर्म्स आणि लेग सध्या आणि अनेक ऑर्गॅन्स, किडनी, हार्ट, लंग्स असं अनेक ऑर्गॅन्स आपल्या बॉडीमध्ये आहे. आता लंग्समध्ये जे घडते ते ब्रेनला कळायला पाहिजे. नसेल तर ब्रेन त्याचे कंट्रोल करता येत नाही. सॉरी, किडनीमध्ये जे चाललेलं आहे ते ब्रेनला कळायला पाहिजे. नसेल तर हे किडनी एका प्रकारचं काम करत राहणार आहे आणि ब्रेनला काही समजत नसते. सर म्हणून ते सेंटर इथं म्हटलं तर ते ब्रेन आहे आणि ते स्टेट म्हटलं तर इथं प्रत्येक ऑर्गन आहे. प्रत्येक ऑर्गनमध्ये जे घडते ते ब्रेनला कळायला पाहिजे. म्हणून ते ब्रेन ते ॲडजस्टमेंट करू शकते किंवा कंट्रोल करू शकते किंवा आपली बॉडी, संपूर्ण बॉडी एक ऑर्गॅनिझम म्हणून आपण जगू शकते. नसेल तर हे फार डेंजरस होणार आहे. सो दॅट इज ते कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचे मिनिंग मी आता तुम्हाला सांगितले. आता हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन सर्व ऑर्गॅनिझम मध्ये आहे का? आपण कम्पेअर करायचं आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम यामध्ये हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन एकसारखं आहे का? किंवा प्लांट आणि ॲनिमलमध्ये हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन एकसारखं आहे का किंवा आहेत का प्लांटमध्ये? हे जर आपण थोडं स्टडी करायचं आहे त्यावेळेला आपल्या लक्षात येते कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन युनिसेल्युलर ॲनिमलमध्ये कसं आहे, प्लांटमध्ये कसं आहे आणि मल्टी सेल्युलर ॲनिमलमध्ये कसं असतं. ओके, आधी आपण युनिसेल्युलर ॲनिमलमध्ये बघूया. युनिसेल्युलर ॲनिमल म्हणता येत नाही तर नो इट इज इन द प्रोटिस्टा. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणूया आपण. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. वन ऑफ द व्हेरी गुड एक्झाम्पल फॉर द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इज द अमीबा. Okay, if you take a amoeba, it is a irregular body shape and having a nucleus, cytoplasm having different type of the cell organelles वगैरे आहे. आता हे ॲनिमल मध्ये व्हॉट आर द डिफरंट लाईफ ऍक्टिव्हिटीज? लाईफ ऍक्टिव्हिटीज मध्ये एक लाईफ ऍक्टिव्हिटीज दॅट इज अ रेस्पिरेशन. दिस अमीबा विल रेस्पिरेशन त्यामध्ये आहे. ओके, आणि दुसरं एक ऍक्टिव्हिटी आहे एक्सक्रीशन, त्यामध्ये आहे एक्सक्रीशन. ओके, आणि थर्ड एक ऍक्टिव्हिटी आहे डायजेशन, त्यामध्ये आहे डायजेशन. सध्या आणि फोर्थ ऍक्टिव्हिटी एक्झाम्पल घेतलं आपण रिप्रोडक्शन, त्यामध्ये आहे. सध्या हे बघा, ऑल दीज ऍक्टिव्हिटीज आर परफॉर्मिंग बाय रिप्रोडक्शन. ऑल दीज ऍक्टिव्हिटीज आर परफॉर्मिंग बाय सिंगल सेल. एक सेल ते काम करणार आहे.
Respiration, how respiration taking place? Carbon dioxide and oxygen is exchanged through the cell wall. Plasma membrane. Carbon dioxide and oxygen is exchanged through the plasma membrane. म्हणजे respiration आहे. ओके, तिथं ऑक्सिजन आत गेल्यानंतर मेटाबॉलिझम होतो. मेटाबॉलिझम झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड तयार होतो. अदर वेस्ट मटेरियल तयार होणार आहे. हा वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्यासाठी हे सेलमधूनच कार्बन डायऑक्साईड गॅस असल्यामुळे सेलमधून एक्सचेंज होतो आणि इतर वेस्ट असेल तर ते एक्सोसाइटोसिस म्हणून ते बाहेर फेकणार आहे. हे बाहेर जाणार आहे. एक्सोसाइटोसिस. डायजेशन, फूड आत घेतलंय त्यामध्ये लायसोसोम काम करणार आहे आणि ते फूड पातळ करून टाकणार आहे. ओके, आणि पातळ झालेले ते फूडाने एका पॉईंटवरती असते, म्हणजे सर्व ठिकाणी ते पाठवण्यासाठी हे सायटोप्लाझम असं स्ट्रीमिंग करतो. सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग और इट इज नॉन ए सायक्लोसिस. हे सायक्लोसिसमुळे ते फूड चारही बाजूला पसरणार आहे. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे सायक्लोसिस आहे. आणि रिप्रोडक्शन म्हणजे वन अमिबा इज डिवाइड्स इंटू टू अमिबा. एक अमिबा मधून दोन अमिबा बायनरी फिशन इट डिवाइड्स इंटू टू अमिबा. म्हणजे एक सेल हे सर्व काम करत असते. रेस्पिरेशन करत असते, एक्सक्रेशन करत असते, डायजेशन करत असते आणि रिप्रोडक्शन करत असते. आणि त्यामुळे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचे संबंध येणार नाही. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कधी येणार आहे? एकापेक्षा जास्त सेल असेल तर हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचा संबंध येतो. ओके, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सर्व काम एकच सेल करत असल्यामुळे त्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन नकोच आहे. आता हायर ऑर्गॅनिझम मध्ये आपण जर बघितलंय कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आहे का? हायर ऑर्गॅनिझम मध्ये ॲनिमल, आपण जर ॲनिमल बघितलं त्यामध्ये ऑर्गॅन तयार झाले. ऑर्गॅन एकसारखं असलेले टिश्यू एकत्रित होऊन तिथे ऑर्गॅन तयार झाले. हे ऑर्गॅन मधून ऑर्गॅन सिस्टम तयार झाले. ऑर्गॅन सिस्टम, अनेक ऑर्गॅन सिस्टम आहे, अनेक ऑर्गॅन आहे आपल्या बॉडीमध्ये. फॉर एक्झाम्पल किडनी आहे. ऑर्गॅनमध्ये किडनी येणार आहे, लिव्हर येणार आहे, लंग्स येणार आहे, मेंदू येणार आहे, अनेक हार्ट येणार आहे, डिफरंट ऑर्गॅन्स येणार आहे. आणि हे सगळं ऑर्गॅन्स एकत्रित होऊन ते ऑर्गॅन सिस्टम तिथं ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे. आणि ऑर्गॅन सिस्टम पण तयार झाले. फॉर एक्झाम्पल सर्क्युलेटरी सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आहे, एक्सक्रिटरी सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. एक डायजेस्टिव्ह सिस्टम पूर्णपणे काम करण्यासाठी तिथं अनेक ऑर्गॅन्स एकत्रित काम करतो. आणि हे ऑर्गॅन्स आपण कंट्रोलमध्ये ठेवले पाहिजे ते ॲनिमल. आणि त्याच्या कोऑर्डिनेशन, एक ऑर्गॅनमध्ये काय चाललेलं आहे ते दुसऱ्या ऑर्गॅनला कळायला पाहिजे. म्हणजे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे हायर ऑर्गॅनिझम मध्ये तिथं ऑर्गॅन आणि ऑर्गॅन सिस्टम डेव्हलपमेंट असल्यामुळे ऑर्गॅन्स परस्पर कंट्रोलमध्ये कोऑर्डिनेशन करायला पाहिजे. आणि ते कंट्रोल कुणाच्या तरी हातात कंट्रोल दिले पाहिजे. मेंदू हे सगळं कंट्रोल करत असते. म्हणजे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे हायर ऑर्गॅनिझमचे संबंध आहे. आता आपण विचार करायचे हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन प्लॅन 2 मध्ये आहे का? प्लॅन 2 मध्ये आपण जर बघितलंय, प्लॅन 2 मध्ये सुद्धा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आहे. येस, आपण म्हणायचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन प्लॅन 2 मध्ये सुद्धा आहे. आता प्लॅन 2 मध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कसं करतो हे जर आपण बघितलंय, ते सिग्नल मुले ते होणार आहे. सिग्नल पाठवणार, सिग्नल मुले हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन होणार आहे. सिग्नल्स अनेक आहे. फॉर एक्झाम्पल लाईट एक सिग्नल्स आहे. लाईट मुले त्याचे कंट्रोल कोऑर्डिनेशन होत असेल तर त्याला फोटोट्रॉपिझम म्हणायचं. फोटोट्रॉपिझम. फोटोट्रॉपिझम लाईट एस ए स्टिम्युले, लाईट मूल असेल तर एक्सप्लेन करतो. आणि दुसरं एक केमिकल मूल असेल तर त्याला किमोट्रॉपिझम म्हणायचं. किमोट्रॉपिझम. ओके, केमिकल. आणि दुसरं एक थिग्मोट्रॉपिझम. थिग्मोट्रॉपिझम म्हणजे टच. थिग्मो म्हणजे टच, थिग्मोट्रॉपिझम. तिथं टच मुलं असेल तर त्याला थिग्मोट्रॉपिझम म्हणायचं. फॉर एक्झाम्पल लाईट, लाईट आपण एक कुंडीमध्ये लावलेले एक प्लांट, असं एक प्लांट असेल तर ते प्लांट आपण खिडकीजवळ जर ठेवले, असं खिडकीजवळ जर ठेवले, इथे खिडकी जर असेल तर इथून लाईट येणार असेल तर हे प्लांट असं वाकून ते खिडकीतनं बाहेर जायचं मार्गावर असते. याचं कारण म्हणजे लाईट, त्याला लाईट लागणार आहे. सो लाईट ऍक्टिंग एज अ स्टिम्युले अँड अकॉर्डिंग टू दिस स्टिम्युले द प्लांट विल मूव्ह टुवर्ड्स द लाईट. सो लाईट इज द सिग्नल दर. ओके, तसं केमिकल्स, किमोट्रॉपिझम. केमिकल्स मीन्स फॉर एक्झाम्पल आपण ब्रायोफाईट अभ्यास केलेला आहे. ब्रायोफाईटामध्ये सपोज इथं आर्चिगोनियम आहे. आर्चिगोनियम मध्ये वेंटर आणि त्याचे न्यूक्लियस किंवा ते एग आणि आणि इथं फेस तयार होतो. डिसेंबर महिन्यामध्ये किंवा कोल्ड सीझन मध्ये तिथं फेस तयार होतं. ते फेस मध्ये एक केमिकल आहे, दॅट इज द मॅलिक ऍसिड. हे मॅलिक ऍसिडला थोडं वास असतं. ते वास मुले इथं एका ब्रांचमध्ये त्याचं अँथ्रिडियम आहे. ते अँथ्रिडियम मधून अँथ्रोझुइड तयार होतो. अँथ्रोझुइड मध्ये असं थोडा कोमा शेप मध्ये असलेले बायफ्लॅजेलेटेड आहे. हे इथून इथपर्यंत स्विमिंग करून ते यायला पाहिजे. बरोबर इथपर्यंत स्विमिंग करून काय येते? बिकॉज द केमिकल मॅलिक ऍसिड.
सर सो दिस इज द वन एक्झाम्पल फॉर द किमोट्रॉपिसन केमिकलमुळे त्याचे मुवमेंट होतो. आता थिग्मोट्रॉपिसनसाठी आपण जर विटीस म्हणजे विटीस म्हणजे द्राक्षा जर घेतले, इथे एक नोड आहे, ते नोडमधून काय तयार होणार आहे, हे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर तयार होतो, काय म्हणायचं त्याला, टेंड्रिल तयार होतो. हे टेंड्रिल कुठंतरी एखाद्या काठीमध्ये एखादं ते ब्रांचमध्ये असं टच झालंय ते गुंडाळणार असा. सर पुन्हा टच झाले ते गुंडाळणार आहे, पुन्हा टच झाले गुंडाळणार, असं गुंडाळत गुंडाळत या प्लांटला वरती जाण्यासाठी ते मदत करणार आहे. सो हिअर टच ऍक्टिंग एस ए स्टिम्युलस एस ए सिग्नल आहे. सो दॅट नेचर म्हणजे सिग्नल्स सेंडिंग करून या प्लांटमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन होतो. काही हॉर्मोन्स सुद्धा तयार करतो तिथे. ओके, सो दॅट इज द नेचर ऑफ द कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन इन प्लांट. ओके, आता आपण बघायचं हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन त्याचे डेव्हलपमेंट कसं आहे प्लांटमध्ये, त्याचे डेव्हलपमेंट लोअर ऑर्गॅनिझममध्ये कसं असतं आणि हायर ऑर्गॅनिझममध्ये कसं आहे, सर्व ऑर्गॅनिझममध्ये एकसारखं आहे का, त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे का, हे सगळं आपण जरा डिटेलमध्ये डेव्हलपमेंट ऑफ द कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन इन ॲनिमल्स त्या हेडिंगमध्ये आपण त्याच्या डिटेल्समध्ये बघूया. ओके, त्यामध्ये आपण स्टार्ट करायचं आहे पोरिफरमध्ये कसं असतं. पोरिफर म्हणजे स्पॉन्ज, पोरिफर म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, पण ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये टिश्यू वगैरे काही तयार झालं नाही, टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन नाहीच आहे. सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशनला एक्झाम्पल आपण हे पोरिफर किंवा स्पॉन्जेस घेतलेलं आहे. जे स्पॉन्जेसमध्ये जर ऑर्गन नसेल तर त्याच्या कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कसं डेव्हलप झालेलं आहे. ओके, आणि त्यानंतर आपण सिलेंड्रायटा नंतर त्याच्या हायर फायलम्स, आता एक एक फायलममध्ये आपण बघायचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कसं आहे. ओके, सो डेव्हलपमेंट ऑफ ऍक्च्युली तिथं नर्व्स काम करतो, नर्वस कोऑर्डिनेशन. इन ॲनिमल्स म्हटलं तर आपण सर्व फाईलमध्ये लॉवर फाईल आणि हायर फाईल या सर्व फाईलमध्ये आपण जरा सर्वे करायचं त्याच्या कंट्रोल नर्वस कोऑर्डिनेशन कसं आहे म्हणून. ओके, आधी आपण याच्यामध्ये पोरिफ्रामध्ये त्याचं डेव्हलपमेंट कसं आहे ते आधी बघूया. त्यानंतर आपण सिलेंड्रायटामध्ये म्हणजे हायड्रामध्ये कसं डेव्हलप झालेलं आहे. ओके, आधी पोरिफ्रा इज ऑल्सो नॉन एज दी स्पॉन्जस. त्यामध्ये अनेक एक्झाम्पल घेतलं आपण, सायकॉन म्हणून एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथे एक्झाम्पलचे काही संबंध नाही, सर्व पोरिफ्रॉन ॲनिमलमध्ये अनेक सेल आहे, मल्टी सेल्युलर आहे, पण ते मल्टी सेल्युलरमध्ये आहे टिश्यू तिथं तयार झालं नाही, म्हणजे एकसारखं काम करणारे सेल्स एकत्र येऊन तिथं टिश्यू तयार झालं नाही. त्यामुळे टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन हे पोरिफ्रामध्ये आहे असं म्हणू शकत नाही आपण. पोरिफ्रामध्ये सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन आहे. ओके, बघूया आपण पोरिफ्रा. पोरिफ्रामध्ये अनेक सेल आहे. ओके, अनेक सेल असेल तर सुद्धा त्याच्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन नसते तिथे, नो कंट्रोल, बिकॉज ऑर्गन्स आणि ऑर्गन सिस्टम नसल्यामुळे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन तिथं दिसत नाही. पण डिफरंट सेल्स आर ग्रुप्ड, डिफरंट सेल्स परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स, सेल्स परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स. डिफरंट फंक्शन्स. आता त्यामध्ये त्याचे फूड गोळा करण्यासाठी कॉलर सेल्स किंवा त्याला चोयानोसाइट म्हणतो आपण, चोयानोसाइट हे फूडसाठी आहे, फूड डायजेशनसाठी, फूड गोळा करण्यासाठी वगैरे आहे. ओके, त्यामध्ये आर्किओसाइट म्हणून एक सेल आहे, हे रिप्रोडक्शनसाठी आहे. आर्किओसाइट सेल हा रिप्रोडक्शनसाठी आहे, रिप्रोडक्शन. ओके, असं सेल्स. पुन्हा तिथं अमिबोसाइट आहे आणि एक डिफरंट टाईप अमिबोसाइट. हे अमिबोसाइट पुन्हा डिवाइड केले, डिफरंट टाईप अमिबोसाइट डिवाइड केलेलं आहे एक एक काम करण्यासाठी. म्हणजे पोरिफ्रामध्ये कसं तयार झालंय, तिथं डिव्हिजन ऑफ लेबरची सुरुवात झालेलं आहे. सध्या पोरिफ्रामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर, डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे एक काम करण्यासाठी एक सेल, डिव्हिजन ऑफ लेबर. आणि हे काम करण्यासाठी एक सेल दुसऱ्या सेलचे काही संबंध ठेवणार नाही, त्यामुळे तिथं कोऑर्डिनेशन काही नाहीच आहे. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन शब्द तिथं वापरता येत नाही, कारण नर्वस सिस्टम तिथं डेव्हलप झालं नाही. नो नर्वस सिस्टम म्हणजे पोरिफ्रामध्ये
नो नर्वस सिस्टम तिथं तयार झालं नाही. ओके, हे असं एक कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन किंवा ते नर्वस एक डिव्हिजनल लेबर, म्हणजे प्रत्येक कामासाठी प्रत्येक सेल तिथं काम करतो. सर ते सेलचे परस्पर काही रिलेशन नाहीच आहे, काही संबंध नाहीच आहे. सर असं एक सिस्टम्स हे पोलिप्रामध्ये आहे. सो इट इज कॉल्ड व्हेरी प्रिमिटिव्ह सिस्टम ऑफ द कोऑर्डिनेशन म्हणायचं, नर्वस कोऑर्डिनेशन म्हणता येत नाही. ओके, आता त्याच्या वरचं फायलम जर आपण गेले, हायर ॲनिमलमध्ये गेले, हे हायर ऑर्गॅनिझममध्ये, हायर ॲनिमलमध्ये तिथं दोन टाईप, म्हणजे नर्वस कोऑर्डिनेशन आणि केमिकल कोऑर्डिनेशन, दोन्ही कोऑर्डिनेशन तिथं तयार झालेलं आहे. आणि ह्या संदर्भात आपण दोन टॉपिकमध्ये ते अभ्यास करणार आहे. एक नर्वस कोऑर्डिनेशन ह्या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहे, आणि हॉर्मोनल कोऑर्डिनेशन किंवा केमिकल कोऑर्डिनेशन हे पुढच्या टॉपिकमध्ये आपण अभ्यास करणार आहे. स्टेट बोर्डमध्ये हे दोन्ही एकामध्ये दिलेलं आहे, एका टॉपिकमध्ये दिलेलं आहे, पण NCERT मध्ये हे दोन्ही वेगळं टॉपिकमध्ये दिलेलं आहे. ओके, आता आपण पुढच्या फायलममध्ये बघायचं, दॅट इज द सिलेंट्रेटा. आता सिलेंट्रेटामध्ये त्याचे नेचर काय आहे? सिलेंट्रेटा म्हणजे हायड्रा. त्याला एक गुड एक्झाम्पल आपण नेहमी हायड्रा एक्झाम्पल घेणार आहे. आता हायड्रामध्ये या कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आहे का? असेल तर ते काही पद्धतीनं आहे. सिलेंट्रेटामध्ये फर्स्ट नर्वस कोऑर्डिनेशनची सुरुवात झालेला आहे. सध्या नर्वस कोऑर्डिनेशन बिगिन्स, नर्वस coordination begins in the coelenterata. That is the primitive nervous coordination. Primitive, एकदम साधा, त्याला आपण प्रिमिटिव्ह नर्वस कोऑर्डिनेशन म्हणायचं. आपण हायड्रा जर घेतलंय, त्या हायड्रामध्ये डिफ्युज्ड नर्वस सिस्टम आहे. हायड्रा, सर द नर्व्स आर डिफ्युज्ड नर्व्स आहे. आपण जर हायड्रा जर घेतलंय, सर सपोज दिस इज द बॉडी ऑफ द हायड्रा. आर्म्स आहे. सर इथं हायपोस्टॉम आहे, माउथ. सर आता नर्वस सिस्टम त्यामध्ये बघा. सो दिस इज द न्यूरॉन. हे न्यूरॉन, अनेक न्यूरॉनचे एकत्र ते तिथं पडले, आणि हे सर्व न्यूरॉन्स एकत्र असं क्रॉसिंगवर होणार आहे, आणि तिथं जाळीसारखं ते नर्वस तयार झालेलं आहे. सर दिस टाइप ऑफ द नर्वस सिस्टम इज नॉन एज द डिफ्युज्ड नर्वस सिस्टम, और इट इज नॉन एज द रेटिक्युलेट नर्वस सिस्टम. रेटिक्युलेट, और इट इज नॉन एज द नेटवर्क रेटिक्युलेट नर्वस सिस्टम आहे. ओके, आणि हा नर्व्स जर बघितलंय, त्या नर्व्समध्ये अनेक प्रॉपर्टी आहे. तर पोलॅरिटी नाहीच आहे, नो पोलॅरिटी. नो पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजे काय आहे? सपोज दिस इज द न्यूरॉन. असं न्यूरॉन असेल तर ते न्यूरॉनला इथं ॲक्सॉन आहे, आणि इथं सायटॉन आहे, आणि डेंड्राइटवर आहे. इन्फॉर्मेशन असं पास होणार आहे, म्हणून त्याला पोलॅरिटी आहे म्हटलंय. सर, आणि इथं हायड्रामध्ये जे नर्व्स दिसतंय, त्याला असं ॲक्सॉन डेंड्राइट असं काही दिसणार नाही, असं दिसणार आपल्याला. त्यामुळे कुठलं ॲक्सॉन कुठले डेंड्रॉन हे काही सांगू शकत नाही. सो देर इज नो polarity in the hydra. There is no polarity, no polarity. Nerves has no polarity. The sensory cells are activated at any point. कुठल्या पण पॉइंट वरती हे ॲनिमल असं टेस्ट केले, फॉर एक्झाम्पल आपण इथं टेस्ट केलं ते ॲनिमलला कळते, इथं जर टेस्ट केलं तरी सुद्धा ॲनिमलला कळणार आहे. कुठल्या बी त्याच्या बॉडीमध्ये कुठे बी टेस्ट केलं ते ॲनिमलला कळणार आहे काहीतरी टेस्ट झालेला आहे. कारण काय? त्याला पोलॅरिटी नसल्यामुळे. पोलॅरिटी असेल तर काय होणार आहे? हे डेंड्राइटमध्ये टेस्ट केलं तरी कळणार आहे, ॲक्सॉनमध्ये टेस्ट केलं तर नाही कळणार आहे. सर, सो देर इज नो पोलॅरिटी इन द केस ऑफ द nervous network, like a diffused nervous system in the case of the hydra. Okay, आणि त्यामध्ये इम्पल्स कॅन कॅरीड आउट थ्रू आउट द बॉडी इन एनी डिरेक्शन. इम्पल्स म्हणजे आपण इथं टेस्ट केलंय, ते कुठलं पण दिशेनं या बाजूला जाणार आहे, इकडे जाणार आहे, आणि कुठलं पण दिशेला ते जाऊ शकते. इम्पल्स म्हणजे काय? इथं टेस्ट केलंय, ते वरती जाणार इम्पल्स, खाली जाणार इम्पल्स, राईट साइड मध्ये जाणार आहे, कुठल्या बी दिशेला ते इम्पल्स जाऊ शकते. सर, प्रे ड्युरिंग, सो इट इज हेल्पिंग टू कॅच द प्रे पकडण्याचं, कुठल्याही बाजूने ते प्रे पकडण्यासाठी त्याला हे नर्वस सिस्टम मदत करणार आहे. ओके, आता आपण बघणार आहे प्लॅनेरियामध्ये कसं असतंय. अजून जर ॲडव्हान्स्ड प्राणी आहे प्लॅनेरिया इज बिलॉंग टू द ॲस्केल्मिंथस ॲनिमल. प्लॅनेरिया, सॉरी प्लॅटीहेल्मिंथस आणि प्लॅटीहेल्मिंथस इट बिलॉंग टू द टर्बलेरिया. प्लॅटीहेल्मिंथस मध्ये 3 क्लास आहे, त्यातले फर्स्ट क्लास आहे टर्बलेरिया. टर्बलेरिया म्हणजे पूर्णपणे स्वतंत्रपणे राहणारे प्राणी असते ते आता प्लॅटीहेल्मिंथस.
त्यामधलं एक एक्झाम्पल आहे फ्री लिव्हिंग ॲनिमल आहे, दॅट इज द प्लॅनेरिया. तर प्लॅनेरियामध्ये हे नर्वस सिस्टम कसं आहे, त्याच्यापेक्षा हायड्रामध्ये दिसते त्याच्यापेक्षा थोडं डेव्हलप्ड नर्वस सिस्टम हे प्लॅनेरियामध्ये आपल्याला बघायला मिळेल. सो दॅट इज अ डेव्हलपमेंट, एव्होल्युशन आहे त्याच्या उत्क्रांती. सर एकदम लहान म्हणून मधून ते एकदम कॉम्प्लिकेटेड ठिकाणी ते एव्होल्युशन जाणार आहे. ओके, आता आपण प्लॅनेरियामध्ये बघूया. प्लॅनेरियामध्ये फर्स्ट नर्वस सिस्टम डेव्हलपड. फर्स्ट नर्वस सिस्टम, फर्स्ट हायड्रामध्ये काय फर्स्ट नर्व्स तयार झाले, आणि फर्स्ट नर्वस सिस्टम म्हणायचं असेल तर हे प्लॅनेरियामध्ये किंवा प्लॅटी हेल्मिंथस मध्ये तयार झालेलं आहे. प्लॅटी हेल्मिंथस त्यातले प्लॅनेरिया प्लॅटी हेल्मिंथस मध्ये तयार झालेले. आता आपण प्लॅटी हेल्मिंथस नर्वस सिस्टम बघूया. प्लॅटी हेल्मिंथस मध्ये त्याचं बॉडी थोडंफार असं ट्रायंग्युलर शेप्ड हेड आहे. ते हेड मध्ये हेड पुढे आले थोडा कन्स्ट्रक्टेड नेक लाईक रिजन आहे, आणि नंतर त्याचे बॉडी आहे, असं त्याचे बॉडी. दिस इज द प्लॅनेरिया. आता त्यामध्ये नर्वस सिस्टम बघा, त्याच्या हेड रिजन मध्ये दर इज ए यू शेप्ड स्ट्रक्चर. यू शेप्ड स्ट्रक्चर मध्ये इथं थोडासा बल्जिंग पोर्शन दिसते, आणि इथं बारीक असं दिसते, आणि त्याच्यातनं एक एक नर्व कॉर्ड खाली उतरलेली दिसते आपल्याला. हा एक नर्व कॉर्ड, हे दुसरं नर्व कॉर्ड. ओके, आणि हे वेंट्रल साइड मध्ये आहे. सो वेंट्रल नर्व कॉर्ड हे दोन्ही असं परस्पर असं जोडलेलं आहे. सो इट इज अ लॅडर शेप्ड नर्वस सिस्टम या प्लॅनेरियामध्ये आहे असं म्हणू शकते आपण. लॅडर शेप्ड, लॅडर सीडी सारखं किंवा लॅडर शेप्ड नर्वस सिस्टम. ओके, सो हिअर असं दोन गँगले दिसतात. दिस इज नॉन एज द सेरिब्रल गँगलिया. हे ब्रेन म्हणून काम करणार आहे, त्याला आपण काय म्हणायचं, सेरिब्रल गँगलिया. सेरिब्रल गँगलिया, आणि सेरिब्रल गँगलियाला जोडून असं एक नर्व आहे, नर्व रिंग आहे, आणि नंतर इथं बारीक दोन आहे सॉरी सब सेरिब्रल गँगलिया, आणि त्यातून पुन्हा एक एक नर्व कॉर्ड खाली उतरलेला आहे. आणि हे सेरिब्रल गँगलियामधून 9 नर्व्स बाहेर पडते. 1 2 3 4 5 6 7 8 9. याच्यामधून सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 नर्व्स बाहेर पडतात. हे नर्व्स या हेड मध्ये असलेले संपूर्ण ऑर्गनला ते सप्लाय करणार आहे. आणि खाली उतरले 2 नर्व कॉर्ड आहे. ओके, हे नर्व कॉर्ड वेंट्रल नर्व कॉर्ड आहे, ते दोन्ही परस्पर असं जोडलेलं आहे, म्हणजे ते लॅडर शेप्ड आहे. आणि त्याच्या बाजूला त्याचे पेरिफरल नर्व्स दिसतात. सर हे नर्व्स न्यूरॉन्स आर अरेंज्ड पॅरलल ऑन द साइड ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम, किंवा हे लॅडर शेप्ड दिसतंय ना ते वेंट्रल नर्व कॉर्ड, त्याच्या बाजूला असं काही नर्व्स दिसते आपल्याला. सो दॅट इज सप्लाय द ऑर्गन्स प्रेझेंट ऑन दी पर्टिक्युलर सेगमेंट. सो दॅट इज द प्लॅनेरिया. प्लॅनेरियामध्ये असं नर्वस सिस्टम दिसतात. ओके, आता एव्होल्युशन ऑफ द नर्वस सिस्टम आपण जर बघितलंय, एव्होल्युशन नर्वस सिस्टम कसं इव्हॉल्व्ह झालेलं आहे, एव्होल्युशन ऑफ नर्वस सिस्टम. सॉरी, एव्होल्युशनल नर्वस सिस्टम आधी आपण पोरिफ्रा जर घेतलंय, पोरिफ्रामध्ये नॉन नर्वस सिस्टम. ओके, आणि हायड्रामध्ये घेतलं, सिलेंड्राटामध्ये आपण जर घेतलंय, सिलेंड्राटामध्ये रेटिक्युलेटेड नर्वस सिस्टम और डिफ्युज्ड नर्वस सिस्टम. रेटिक्युलेटेड आहे, रेटिक्युलेटेड. आता प्लॅनेरियामध्ये प्लॅटी हेल्मिंथस मध्ये घेतलंय, प्लॅटी हेल्मिंथस मध्ये बघितलंय, दॅट इज ते लॅडर शेप्ड नर्वस सिस्टम आले, लॅडर शेप्ड. ओके, आता त्याच्या अॅनालिडा पुढचे एक ग्रुप अॅनालिडामध्ये गेले, याच्यापेक्षा जास्त डेव्हलप झालेले नर्वस सिस्टम दिसते. तिथं अॅनालिडामध्ये फॅरिंजल गँगलिया, सब इसोफॅरिंजल गँगलिया म्हणजे मोठा मेंदू, लहान मेंदू, आणि त्यामधून पुन्हा खाली उतरणार असं. सर हे डबल आहे, पण ते डबल दिसत नाही. प्रत्येक सेगमेंटमध्ये एक एक गँगलिया, अशा पद्धतीने डबल वेंट्रल नर्व कॉर्ड असं म्हणतो आपण अॅनालिडामध्ये. सर तिथून जरा पुढे गेले, कॉर्डाटामध्ये आपण गेले, कॉर्डाटामध्ये वेल डेव्हलप्ड ब्रेन, तिथं ब्रेन डेव्हलप झालंय. सर आणि स्पायनल कॉर्ड डेव्हलप झाले तिथे. सर असं वेल डेव्हलप्ड आणि स्पायनल कॉर्ड, आणि एकदम शेवटी ह्युमन मध्ये द मोस्ट डेव्हलप्ड नर्वस सिस्टम, ह्युमन मोस्ट डेव्हलप्ड ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, मोस्ट डेव्हलप्ड नर्वस सिस्टम सीन इन द ह्युमन मध्ये. आता ह्युमन मध्ये येऊन ते थांबलेलं आहे. ओके, ह्यानंतर आपण डिटेल अभ्यास करणार आहे. न्यूरल टिश्यूज म्हणून एक पार्ट आहे, ते न्यूरल टिश्यूचा आपण अभ्यास करणार आहे. ओके, दॅट वी कॅन स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू व्हेरी मच.